बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुणे जिल्ह्यातील भोरमधला अत्यंत धक्कादायक घटना हा घडलेला प्रकार अमानवीय आहे। संपूर्ण महाराष्ट्र त्यामुळे सुन्न झालेला आहे। पुन्हा एका निष्पाप चिमुरडीचा विश्वास आणि तिचं आयुष्य एका क्रौर्याने चिरडलं। या घटनेविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली। या घटनेतल्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होतीये। या नराधमाला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। भोरच्या नसरापुरातली धक्कादायक घटना। 4 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचारानंतर हत्या। 65 वर्षांच्या नराधमाला अटक। नराधमाला कठोर शिक्षा देण्याची ही मागणी। पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात नसरापुरात शुक्रवारी क्रौर्याची परिसीमा गाठणारी घटना घडली। एका 65 वर्षाच्या नराधमानं 4 वर्षांच्या चिमुकल्या मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवलं। सुट्टीनिमित्त आपल्या आजीकडे गावी आलेली ही चिमुकली घराबाहेर खेळत होती। या आरोपीनं या चिमुकलीला भुलवलं आणि सोबत घेऊन गेला। हा नराधम या चिमुकलीला गोठ्याच्या दिशेनं घेऊन जाताना इथल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। गोठ्यात नेऊन या नराधमानं चिमुकलीवर अत्याचार केला। त्यानंतर या नराधमानं दगडानं ठेचून या लहान मुलीची हत्या केली। मुलगी दुपारनंतर सुद्धा दिसत नव्हती, तेव्हा घरातल्यांनी शोधाशोध केली। कुटुंबियांनी परसातले सीसीटीव्ही तपासले, तेव्हा ही लहान मुलगी आरोपी सोबत गोठ्याकडे जाताना दिसली। कुटुंबियांनी गोठ्यामध्ये शोध घेतला, तेव्हा शेणाच्या ढिगाऱ्याखाली या लहान मुलीचा मृतदेह सापडला। सीसीटीव्ही मध्ये हा आरोपी या चिमुकलीला गोठ्यात घेऊन जात असल्याचं दिसलं आणि त्यानंतर या घटनेला वाचा फुटली। यानंतर या नराधमाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। 5:15 वाजता ज्यावेळी पोलिसाकडे हे रिपोर्ट झाला तर तातडीने आम्ही त्याचा शोध सुरू केला, आरोपीचा शोध सुरू केला आणि 1 ते 1.5 तासाच्या दरम्यान आम्ही हे आरोपी जे आहे त्याला ताब्यात घेतला। दरम्यान या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होतोय। पोलीस स्थानकाबाहेर जोरदार निदर्शनं सुरू आहेत। आरोपीला आमच्या ताब्यात द्या या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको केला। या घटनेच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांनी मोर्चे काढले, त्याचसोबत गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलनही केलं। या घटनेच्या निषेधार्थ नसरापूर बंद पाळला गेला। मागणी एकच आहे की असल्या नराधमांना समाजात जर न्याय देता येत नसेल सरकारला तर समाजापुढे द्या आणि यांना टेचून काढण्याची वृत्ती बाहेर पाडा। आमच्या ताब्यात त्या महिलांच्या आम्ही बरोबर त्यांना सरळ करू। आमच्या डोळ्यात देखत फाशी झाली पाहिजे आरोपीला। जिथं ज्यानं कृत्य केलं तिथं डोळ्यात देखत आमच्या देखत फाशी त्याला झाली पाहिजे। या घटनेबाबत नसरापुरात संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। या आरोपी विरोधात कठोर कारवाई करावी अशी ही मागणी केली जाते। या नराधमाला फास्ट ट्रॅक कोर्टमधून तातडीने फाशी झाली पाहिजे ही आमची सगळ्यांचीच मागणी आहे। अतिशय गलिच्छ म्हणजे माणुसकीला लाजवणारी ही सगळी जी कृती आहे। आरोपी आहे जो नराधम आहे, एकतर त्याला कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून, त्याला खऱ्या अर्थानं कडक शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून जी काही त्या ठिकाणी पोलिसांच्या वतीने जी काही कारवाई असेल ती त्या ठिकाणी करण्यात यावी। आता या राक्षसाला नव्या पॉक्सो कायद्याअंतर्गत फाशीची शिक्षाच व्हायला हवी, यासाठी आम्ही सुद्धा पाठपुरावा करणार आहोत। विरोधकांनाही मी विनंती करते, इतक्या संवेदनशील विषयावर राजकारण करू नका। हा लढा एकत्र येऊन लढण्याची गरज आहे। समाज म्हणून आपण कुठेतरी मागे पडत आहोत, त्यामुळे नागरिकांनाही सजग राहण्याची ही वेळ आहे। समाजातले हे विकृत लांडगे हे ठेचून काढण्याची ही वेळ आहे। समाज म्हणून आपण सगळे मिळून या विकृतीशी लढूया। हा आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे अशी माहिती मिळतीये। यापूर्वी अशाच प्रकारच्या 2 प्रकरणात त्याला अटकही झाली होती आणि त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला अशी माहिती समोर येतेय। 2 वेळा जर एखादा आरोपी बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अटक असेल, तुम्ही त्याला जामीन देत असाल, पॉस्कोच्या क्रिमिनल अटॅक मध्ये ह्याला जामीन मिळाला कसा? मागणी अशी आहे
की ही केस या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे. अशा प्रकारचं कृत्य हे त्यांनी आधीही दोनदा केलेलं आहे आणि त्याला बेल मिळाल्यामुळे तो बाहेर सुटला आणि त्याची ही मनशा झाली, त्याची ही डेअरिंग झाली की त्याने पुन्हा एकदा हेच कृत्य केलं. मग अशा माणसाला आपण माणूस म्हणू शकत नाही, तो राक्षस आहे आणि त्या राक्षसाला नरकात पाठवल्याशिवाय आम्ही सगळेजण शांत बसणार नाही. की हा या माणसाचा नराधामाचा तिसरा गुन्हा होता. मग जर तिसरा गुन्हा आहे तर पहिल्या गुन्ह्यामध्ये त्याला बेल कशी मिळाली? दुसऱ्या कृती, गलिच्छ कृती केल्यावर बेल कशी मिळाली? राज्यात महिला आणि लहान मुलींवर अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी शक्ती कायदा तत्काळ लागू करावा अशी मागणी केली जाते. शक्ती कायद्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. असा कायदा बनवा ही आमची मागणी आहेच, पण इथं असणाऱ्या प्रत्येकाची मागणी चर्चेत सुद्धा मुलं आणि खास करून युवा वर्ग बोलत होता. कायदाच असा बनवा की लोक तिथं घाबरले पाहिजे. त्यामुळे तो शक्ती कायदा आणण्यासाठी एक स्पेशल सिटिंग सेशन या महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे अशी आमची या आजच्या दिवशी लोकांची चर्चा केल्यानंतर या ठिकाणी मागणी आहे. या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार आहे. या आरोपीला मृत्यूदंडाच्या शिक्षेची मागणी करणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आरोपीला अटक तर केलीच आहे, पण मी आश्वस्त करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा संपूर्ण हे प्रकरण आम्ही नेऊ. स्पेशल त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू. स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार. भविष्यात इतर कोणताही गुन्हेगार असं कृत्य करण्यास धजावणार नाही अशा प्रकारची शिक्षा या नराधमाला देण्यात यावी अशी मागणी केली जाते. अभिजित पोतेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.